आपला झुणका भाकर रेडी आहे। आज आम्ही झुणका भाकर बनवणार आहोत। तर आज मी बेसनचा झुणका न बनवता चण्याच्या डाळीचा झुणका बनवणार आहे। तर त्यासाठी मी चण्याची डाळ 1 ते 1.5 तास पाण्यात भिजत घातली होती। आता ती मी मिक्सरमध्ये थोडी जाडसर वाटून घेते। डाळ मी आता ही मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतली आहे। ही बघा, ही अशी आपली जाडसर वाटून घ्यायची असते। आता आपण बाकीचं साहित्य बघूया। मी हे 2 कांदे मोठे चिरून घेतले आहेत। घरगुती मसाला, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, इथे मी थोडासा गूळ पण घेतला आहे, आलं कापून घेतलं आहे, मिरची कापून घेतली आहे आणि फोडणीसाठी राई, जिरं, हिंग। मी तेल तापायला ठेवलं आहे। आता आपण त्याला राई, जिरं, हिंगाची फोडणी देऊन घेऊया। राई चांगलं तडतडून द्यायचं। आता कांदा घालून घेऊया। कांदा थोडा परतून घेऊया। हा बघा, कांदा आता थोडा आपला मऊ झाला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। दोन चमचे मसाला घालते, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि हे कापलेली मिरची आणि आलं कापून घेऊया। थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊ चांगलं। आता आपण जी चण्याची डाळ वाटलेली आहे ती घालून घेऊया। आणि हे गूळ थोडंसं चवीसाठी गूळ घालत आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। आणखी थोडं पाणी घालूया। हे आता मी स्लो गॅसवरती शिजत ठेवते। त्याच्यावर आपण झाकण देऊया आणि थोडंसं पाणी ठेवून द्या वरती आणि स्लो गॅसवरती शिजू दे। आता आपण बघूया झुणका कसा झाला आहे तो आपला। मिक्स करून घेऊया। हा बघा, वर झाकणावरती पाणी ठेवल्यामुळे याच्यात पाणी सुटत जातो आणि चांगला शिजतो आणि आपल्या पोटालाही तो बाधत नाही शिजल्यानंतर। हा मी झुणका 20 ते 25 मिनिटं स्लो गॅसवर ठेवला होता। आता आपला हा झुणका रेडी आहे। आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया। मी तांदळाच्या पिठाची उकड काढून घेतली आपल्या झुणक्याबरोबर भाकरी खाण्यासाठी। आता ही भाकरी एक करून घेते झुणक्याबरोबर खाण्यासाठी।
तवा गरम झाला आहे, भाकरी टाकून द्या. भाकरी उलटून घेतली आहे. आता या साईडनी पुन्हा जरा होऊ द्यायची, दुसऱ्या साईडनी, म्हणजे चांगली फुगते. आपली भाकरी मस्त फुगली आहे. आता ही आपल्या झुणका भाकरी बरोबर खाण्यासाठी रेडी आहे.